देवी, अखेर श्री खंडेरायांनी तुम्हाला महत्वाची अशी भेट दिलीच। हो, आणि माझी खात्री आहे की ह्यामुळे जेजुरीत येणाऱ्या भक्तांना निश्चितच लाभ होईल। कसला विचार करता आहात तुम्ही? देवी, या जेजुरीत लक्ष्मी तीर्थाची निर्मिती झाली, निश्चितच त्याचा लाभ सर्व भक्तांना होईल। परंतु काय? परंतु श्री म्हाळसा देवींच्या मनात जे आलं ते त्या क्षणी कोणाच्याही ध्यानात नाही आलं। परंतु त्याआधी मी हा विचार करते आहे की म्हाळसा देवींनी बानूला लक्ष्मी तीर्थाबद्दल सांगितल्यानंतर ती आता त्याचा शोध कसा घेईल, कारण म्हाळसा देवींनी तिला हे निश्चितच सांगितलं नसणार की ते तीर्थ कुठे आहे। हो, आता बानू त्या तीर्थाचा शोध कसा घेते हे महत्त्वाचं, आणि तिने ते शोधलंच तर श्री खंडेरायांनी सांगितल्याप्रमाणे मी तिला दर्शन देईन, आणि तेही श्री मार्तंड भैरवांसह, जेणेकरून बाणाईच्या शिवलोकी जाण्याच्या संचितात वाढच होईल। हो, ए बानू, आता मी आलाय थकलोय अग। ते गड चढून उतरून माझा जीव जायला लागलाय पाक। मला बी असंच वाटतंय, ती जागा काय आपल्याला सापडणार नाही। मग तुम्ही थांबा हातच, मी आज जाऊन हुडकून आणते। दे थांबा। आओ उठा, आता काय बसलाय? बानू तर एकल्याच जातील का रातच्या वेळेला? गंगे अगं राहू दे ना, कशाला उगा त्याला त्रास? काय त्रास होत नाही हो, चला। जर ती जागा गावत नाही तवर बसायचं नाही। तुला सांग, तू माझी बायको म्हणजे ना माझ्या जीवा उठली पाक। रंग्या आता उगा चांगल्या कामाला खिरखिर करू नकस र। चला बाबा, काय करणार आता कसं? चला चला। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो। आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या? नेहा आले। आई, मी येते। हो काकू, येते। सावकाश जाग। हो हो। मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया।